हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली। राऊतांचे सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांचा उमेदवार निवडून न येण्यासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। नागपूरमध्ये मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसांनंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेर मतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, पत्रातून एका मंत्र्यावर आरोप। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला आज किल्ला कोर्टात हजर करणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू। गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनला भीषण आग, आगीत 12 लहान मुलांसह 28 जणांचा मृत्यू। दुर्घटनेप्रकरणी 3 जण ताब्यात। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाचा छापा, 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आणि दस्तऐवजही जप्त। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवार जनता दरबार घेणार। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज। मूळ गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवालवर आरोप। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। डोंबिवलीतल्या कंपनीमधील आगीचं प्रकरण, 12 जणांचा मृत्यू, 3 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए मार्फत इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू, पोलिसांची माहिती। गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवर संशय, 2 दिवसात निर्णय होणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची माहिती। तर कीर्तीकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करेन, आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। ईव्हीएममध्ये छेडछाड होणार, व्हिडिओ जुने, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद। खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। धरणं आटली, नदीपात्र कोरडं ठाक। मराठवाड्यासह पश्चिम विदर्भातही गंभीर परिस्थिती। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यात भीषण पाणी टंचाई, प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। राज्यात उन्हाचा वाढता कहर, जळगावात 3 जून तर अकोल्यात 31 मे पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।